कोणत्याही देवाच्या आरतीनंतर आपण सर्वजण एका सुरात आणि धावत्या चालीत एक प्रार्थना म्हणतो, घालीन लोटांगण वंदिनी चरण. अतिशय श्रवणीय नाद मधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते आणि भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूयात आणि त्याचा अर्थ देखील समजून घेऊयात. ही प्रार्थना 4 कडव्यांची आहे. 5वे कडवं हा एक मंत्र आहे. तर ह्या प्रार्थनेतील 4ही कडव्यांची जी रचयिता आहेत ते वेगवेगळे आहेत आणि ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेली आहे. पहिले कडवं मराठीत आहे आणि उरलेली कडवे ही संस्कृतमध्ये आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की ही गणपती बाप्पाची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरती सोबत म्हटली जाते. यातील एकही कडवं गणपती बाप्पाला उद्देशून नाही. वेगवेगळ्या कवींची आणि वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली आहे. तर बघूयात आपण प्रत्येक कडव्यानुसार काय अर्थ आहे आणि ती कोणत्या काळातील आहे आणि कोणी लिहिली आहे. तर सर्वात प्रथम, घालीन लोटांगण वंदिनी चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदी पूजिन, भावे ओवाळील म्हणेन नमहा. हे कडवं संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेलं एक सुंदर कडवं आहे. विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन, तुझ्या चरणांना वंदन करीन, माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन, एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळील. त्यानंतरचे दुसरे कडवं म्हणजे, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे कडवं आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेलं आहे आणि ते संस्कृतमध्ये आहे. तसेच 8व्या शतकात लिहिलेलं गे. याचा अर्थ असा की तूच माझी माता, तूच पिता आहेस, तूच माझा बंधू, तूच मित्र आहेस, तूच माझं ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस. त्यानंतरचं तिसरं कडवं, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यत् यत् सकलम परस्मै नारायणायती समर्पयामी. हे कडवं श्रीमद भागवत पुराणातील आहे आणि ते व्यासांनी लिहिलेले आहे. याचा अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून असं की, नारायणा, माझी काया, माझे बोलणे, माझे मन, माझे इंद्रिय, माझी बुद्धी, माझा स्वभाव, माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व तुला मी समर्पित करीत आहे. त्यानंतर चौथं कडवं म्हणजे, अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र भजे. हे कडवं आदिशंकराचार्यांच्या अच्युताष्टकम मधील आहे आणि ते 8व्या शतकातील आहे. याचा अर्थ, मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला. आणि सर्वात शेवटी आपण म्हणतो, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरणम या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नाद माधुर्य आणि चाल ही अलौकिक आहे. रचना कोणाची असो, हे गाताना भक्त मात्र तल्लीन होतात आणि त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो. विष्णू, शिव, राम, कृष्ण ही सर्व दैवते एकाच परब्रह्माची सगुण रूपे आहेत. म्हणून कोणत्याही सगुण रूपाला शरण जा, त्यांची भक्ती करा. ती भक्ती परब्रह्म परमात्म्यापर्यंत पोहोचणार आहे. आरती करत असताना धूप, कापूर, अगरबत्तीचा सुगंध दरवळत असतो. वातावरण मंगल आणि प्रसन्न झाल्यामुळे सर्वजण पवित्र आनंदाचा अनुभव घेत असतात. माणसे आपले दुःख, चिंता, काळजी आणि आपापसातील मतभेद विसरून जातात. वातावरणामध्ये भक्ती, श्रद्धा यांचा महासागर दर्शन देत असतो. आनंद, उत्साह याच प्रसादाचा आस्वाद प्रत्येकजण घेत असतो. तर तुम्ही देखील म्हणता की नाही, घालीन लोटांगण